बलुचिस्तानच्या नियला कादरी यांनी काल मुंबईत भारतातील राजकीय नेत्यांची भेट घेतली। नियला कादरी या वर्ल्ड वुमेन्स ऑफ बलूच फोरमच्या अध्यक्ष आहेत। त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचीही भेट घेतली। नियला कादरी यांनी यावेळी पाकिस्तानकडून बलुचिस्तानवर होणाऱ्या अत्याचाराचा पाढाच वाचला आणि बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी केली आणि इतर देशांचा देखील पाठिंबा मिळावा अशी विनंतीही त्यांनी केली। दरम्यान रामदास आठवले यांनी कादरींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घालून देण्याचं आश्वासन दिले आहे। हम बलूचिस्तान से हैं और बलूचिस्तान की आज़ादी के लिए क्रांति कर रहे हैं और बलूचिस्तान पे जो पाकिस्तान ने कब्ज़ा किया हुआ है ज़ोर ज़बरदस्ती से, उसके साथ साथ ये कि जो जिस तरीके से पाकिस्तान बलोचों को मार रहा है, जिस तरह से अत्याचार हो रहा है और बलोच और हिंदुस्तान एक साथ मिलके जुड़ के पाकिस्तान जो ज़्यादतियाँ कर रहा है बलोचों के साथ, इसका जवाब पाकिस्तान को देना है। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 15 ऑगस्टला बलुचिस्तानमध्ये कशा पद्धतीने अन्याय चाललेला आहे या संबंधामध्ये वक्तव्य केलेलं होतं आणि आता मी सायला कादरी बलूचना घेऊन एक बलूची समाजाचे एक शिष्टमंडळ जे आहे हे शिष्टमंडळ या 15 दिवसामध्ये आम्ही दिल्लीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटणार आहोत। पाथर्डीत मारहाण करण्यात आलेले पोलीस कॉन्स्टेबल महादेव शिंदे यांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला। एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत महादेव शिंदे यांनी त्यांची उद्विग्नता व्यक्त केली। पाथर्डीत निवडणुकीच्या वेळी एका जमावानं महादेव शिंदे यांना मारहाण केली। या घटनेनंतर वरिष्ठांनी साधी विचारपूस देखील केली नसल्याची खंत शिंदे यांनी बोलून दाखवली। तसंच ज्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे त्यालाच वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट देखील महादेव शिंदे यांनी केला। तसंच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या असंवेदनशीलतेवर देखील शिंदे यांनी बोट ठेवला। उल्हासनगरला फटाक्यांचा मोठा बाजार भरतो। या बाजारात किरकोळ व्यापारी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। दिवाळीच्या काळात करोडोंची उलाढाल देखील होते, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेतली जात नाही। उल्हासनगरच्या प्रमुख चौकात 50 ते 60 मार्केट आहेत। एका मार्केटमध्ये 200 ते 250 दुकाने आहेत। या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो, परंतु सुरक्षेच्या बाबतीत महानगरपालिकेकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली गेलेली नाही। या बाजारपेठेचा रस्ता अरुंद आहे, सोबतच त्यातच गाड्या पार्क केल्या जातात। त्यामुळे न जाणो जर औरंगाबाद सारखी आग या मार्केटला लागली तर मोठा अनर्थ होईल। त्यामुळे महापालिकेनं वेळीच योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे। इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक झाकीर नाईक याच्या वडिलांचं अब्दुल कर्म नाईक यांचं हृदयविकारानं निधन झालं। मात्र भारत सरकार आणि तपास यंत्रणांच्या भीतीनं झाकीर नाईक वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिलेला नाही। मुंबईतल्या माझगावमधील नारियलवाडीतल्या कब्रस्थानात झाकीर नाईकचे वडील अब्दुल कर्म नाईक यांचे अंत्यविधी करण्यात आले। अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते, मात्र अटकेच्या भीतीनं झाकीरनं अंत्यविधीला येण्याचं टाळलं। कोल्हापुरात काल ऊसाच्या दरासंदर्भात झालेली बैठक निष्फळ ठरली, कारण स्वाभिमानी शेतकरी संघटना FRP 3200 रुपयांपर्यंत वाढवून देण्याच्या मागणीवर ठाम आहे। मात्र साखर कारखानदारांनी त्याला नकार दर्शवलाय। ऊसाच्या दरासंदर्भात कोल्हापुरात झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सरकारकडून चंद्रकांत पाटील आणि साखर कारखानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते। कारखानदारांनी एकरकमी FRP देण्याची तयारी दाखवली। दरम्यान 5 नोव्हेंबरपूर्वी कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये तोडगा निघेल असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे। 12.5% रिकव्हरी आणि 150 दिवस साखर कारखाना चालत असेल तर 3200 रुपये द्यायला साखर कारखाना काहीच अडचण नाही। शिल्लक साखर ही चढ्या भावानं विकून ती रक्कम अतिरिक्त म्हणून आज कारखान्यांच्याकडे आहे, त्याची भर घालून पहिली उचल घसघशीत द्यावी अशी आमची मागणी आहे। वर रक्कम 1 वर्षानंतर हिशोब करून देऊ असं कारखान्यांचं म्हणणं आहे आणि ती वर रक्कम जी होईल त्याचा काही ना काही ॲडव्हान्स तुम्ही आता FRP बरोबर दिलं पाहिजे असं राजू शेट्टीचं म्हणणं आहे। एवढाच दुमत आता राहिला आहे। 5 तारखेच्या आधी शेतकरी संघटना आणि साखर कारखाने यांच्यामध्ये एकमत करून कारखाने अतिशय सुरळीतपणे सुरू होतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही।